शिर्डीच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची बिनविरोध निवड. विखे पाटलांच्या उपस्थितीत मोठा जल्लोष. नमस्कार, झुंजार न्यूज. शिर्डीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची निवड झालीय. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. अभय शेळके यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात मोठा जल्लोष साजरा केला जातोय. मंगळवारी सकाळपासूनच शिर्डीत राजकीय हालचालींना वेग आला होता. सकाळी ठीक 10 वाजता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डीत आगमन झाले. त्यानंतर हॉटेल स्वामी रिसॉर्ट येथे भाजप आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विखे पाटील यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अभय शेळके यांच्या नावाची घोषणा केली. नेत्यांच्या आदेशानंतर अभय शेळके यांनी तातडीने नगरपालिकेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या पदासाठी केवळ अभय शेळके यांचाच एकमेव अर्ज आल्याने मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. अभय शेळके यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच शिर्डी शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की शिर्डीच्या जनतेने भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणुकीतील यशाचे खरे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जाते. शिर्डीच्या विकासासाठी हे नवीन नेतृत्व कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. आपली निवड झाल्यानंतर अभय शेळके यांनी आपल्या नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या पदामुळे मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळाली आहे. आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आम्ही अत्यंत प्रभावीपणे करू आणि शिर्डी नगरपालिकेचा एक आदर्श निर्माण करू. याच कार्यक्रमादरम्यान नूतन नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनीही आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. आता शिर्डीच्या विकासाची धुरा या नव्या जोडीच्या हातात आली आहे. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी ही नवीन टीम कशी काम करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अभय शेळके आणि जयश्रीताई थोरात यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर झुंजार न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय समाधान आहे. शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपलं पदग्रहण त्या ठिकाणी केलं आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत. एक गणराजी होते आणि एक आपले बाबू म्हणून आहेत, अब्राहम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते. शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल या निवडणुकीत दिला आणि 100% यश या निवडणुकीत महायुतीला दिलेलं. राहत्याच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी आज पदग्रहण स्वीकारले. उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदाफळ त्यांची आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांनाही निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रवीण मुनवाल आणि बोठे हे 2 सदस्यांची निवड करण्यात आली. सुदैवानं भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या सरकारने हे मोठं यश या निवडणुकीत मिळालं. आज या यशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचा मोठा सहभाग राहिला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे जे मिळालं यश आहे हे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि आपले कणखर गृहमंत्री माननीय अमित शहा यांना हे यश मी त्यांच्याकरता
त्यांचं यश असं मी मानतो. सिस्पे घोटाळा आपण नामोल्लेख केला आणि बाकीचे जे लोक आहेत ते काय नवीन ध्येय लोक आहेत काय सांगा. आता असे फार मोठे आव्हानं राहिलेलं नाही. ते सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे आणि शिर्डी शहरामध्ये जे सुजयदादांनी जे स्वप्न बघितलेले आहे, नामदार आमचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, शिर्डी थीम पार्क इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ॲक्टिव्हिटी चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे. बाकी मूलभूत जे गरजा आहे शिर्डी शहरासाठी ते 100% पूर्ण झालेलं आहे. तुमच्यावर विखे पाटलांनी विश्वास दाखवला. महिला नगराध्यक्ष तुमच्या सोबत आहे, इतर सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. 100% गेले 25 वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये आमदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे. नगराध्यक्षपदसुद्धा आमच्या कुटुंबातलं होतं. उपाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा मला संधी मिळते आणि 25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे, आपल्या शहरातले आहे, आपल्याच महायुतीचे आहेत. एक दोघं अपक्ष जरी आले असले ते आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठा मला आनंद झालेला आहे. नगरपालिकेचा कारभार गतिमान कसा करणे, कारभार गतिमान होता आणि याच्यात आणखी गतिमान कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि सर्व एवढे नगरसेवक इच्छुक असताना तुमची उपनगराध्यक्षपदी लॉटरी लागलेली आहे, नेमकं काय कारण आहे? नाही, याच्यात आता कसं असतं माहिती आहे का की नेत्याकडं असलेला प्रामाणिकपणाचा जो काही भाग असतो कार्यकर्त्यांनी जे काही निभावला पाहिजे, त्याच्यानंतर काम करण्याची क्षमता, असलेला अनुभव आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराचं विकासाच्या बाबत जे काय अनुभवाचे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून त्यांना पण शिक्षण मिळेल अशा माध्यमातून कदाचित आमच्या नेत्यांनी माझी निवड केली असेल. भैया आपल्या पराभवासाठी अनेकांनी ताकद लावली असताना आज नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्षपदी निवड झाली. काय आनंद आहे. हाती घोडे तोप तलवारे तो डायलॉग आता गेले अनेक वर्षापासून मला सर्वसामान्य जनता मला त्या ठिकाणी निवडून देत आलेली आहे आणि ह्यावेळेस पण आमच्या सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. अनेक लोक दरवेळेस ताकद लावत असतात पण त्यांची ताकद नेहमी कमकुवत पडत असते आणि यावर्षी पण तसं झालं. एवढं नक्की आहे की नेत्याचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद सुजयदादा बरोबर आहेत आणि शिर्डी शहरात सर्वच नागरिकांची जी काही साथ आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट शक्य झाली. शिर्डीतील मंदावलेला व्यवसाय तर काही